अकोले तालुक्यातील निमरळ ते निळवंडे रस्त्याची प्रचंड मोठी दुरावस्था झाली असून पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं चित्र आता समोर आले। निमरळ ते निळवंडे हा रस्ता निळवंडे धरणाकडे जाणारी सर्व अवजड वाहने या रस्त्याने जात असतात। मात्र या रस्त्याकडे संबंधित विभागानं आजपर्यंत एकदाही रस्त्याच्या वाईट अवस्थेकडे पाहिलं नाही। पावसामुळे या रस्त्यावर प्रचंड पाणी असून गुडघाभर पाण्यातून वाहने व पायी जाणाऱ्या नागरिकांना जावं लागतंय। 31 जुलैपर्यंत जर रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर सदर रस्ता हा आम्ही बंद करू असं आवाहन आता निमरळ ग्रामस्थांनी केलंय। निमरळ ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल न घेणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो। निमरळ ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल न घेणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो। मुर्दाबाद 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 प्रशासन मुर्दाबाद प्रशासन मुर्दाबाद 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 प्रशासन मुर्दाबाद। 30-40 वर्षापासून विकासाच्या नावाखाली निमरळ निळवंडे परिसरामध्ये धरण हा नवीन पर्याय खुला झाला। धरण होत असताना परिसरातील लोकांच्या धरणामुळे म्हणजे निळवंड्याच्या लोकांच्या धरणाच्या मागणीसाठी आमचा परिसर ह्या धरणामुळे अक्षरशः भकास झाला। गेली 20-30 वर्षापासून अकोले निमरळ निळवंडे म्हाळादेवी मार्गे ह्या धरणाच्या नावाखाली 30 ते 40 टनाची वाहतूक क्षमता असलेल्या अवजड वाहनांची सर्रास रोज या रस्त्याने ये जा होत असते। परंतु ही ये जा होत असताना फक्त वाहतुकीचाच विचार केला जातो। परिसरामध्ये नागरिक राहतात। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातून पाणी या रस्त्यावर वाहिलं जातं, परंतु ना ग्रामपंचायत लक्ष देते, ना स्थानिक पुढारी लक्ष देतात, ना स्थानिक प्रतिनिधी लक्ष देतो। धरण त्यांचं मरण आमचं। अतिशय बेदारकपणे अतिशय विचित्र अवस्थेमध्ये या रस्त्याने धरणाची वाहतूक केली जाते। 2 वर्षापूर्वी या रस्त्याने 30-40 टनाचा कंटेनर जात असताना लोखंडी पाईप या रस्त्याने ये जा करणाऱ्या एका लहान मुलाच्या अंगावर पडला। तो पाईप 30 ते 40 टनाचा होता। त्याही वेळेस आम्ही परिसरातील लोकांनी प्रचंड असं मोठं आंदोलन उभं केलं, परंतु कुणी या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही। आज आमची अवस्था अशी आहे, 50 रुपयाची चप्पल घालून या, नाही तर 500 रुपयाचा शूज घालून या, तो अक्षरशः डोक्यावर उचलून घेऊन जावा लागतो, परंतु लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही। आमच्या परिसरातील हे माझ्या हातात जे निवेदन आहे, हे निवेदन आम्ही तहसीलदाराला दिलेलं आहे। अगदी निळवंड्याच्या काट्यापासून तर आमच्या निमरळच्या चौकापर्यंत परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी, मी पण त्याच्यात असेल, सर्वांनी रस्त्याच्या कडेला बांध घातली। पर्याय सगळा डोंगराचं पाणी, पावसाचं पाणी, पर्जन्य हा सगळा वाहून इथं येऊन साचलेला आहे। सकाळी 8 ते 9 वाजता या रस्त्याला दुधाणवाल्यांपासून तर शाळेच्या लहान लहान लेकरांपर्यंत वाहतूक केली, म्हणजे रस्ता वाहिला जातो। या रस्त्याने वाहतूक होते। लहान मुलांना अक्षरशः तुम्हाला सांगतो भीती वाटते या गुडघ्या एवढ्या गाळातून जाण्याची। इतकी मोठी शोकांतिका आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की खेड्याकडे चला, खेड्याचा विकास झाला पाहिजे, परंतु अशी सगळी परिस्थिती असताना आमच्यासारख्या या निमरळच्या जनतेला वाली कोण? विकास निळवंड्याचा, धरण निळवंड्याचं, मरण आमचं। मधल्या काळामध्ये तुम्हाला सांगतो कॅनल, या पाटाचे जे कॅनल झाले यांची वाहतूक याच रोडनं होती। त्या कॅनलचं सुद्धा पाणी आमच्या मायबाप जनतेच्या घराखाली घुसलं, त्यावेळेस कुणी दखल घेतली नाही। आणि समस्त निमरळ ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या वतीनं मी आज तुमच्या मार्फत तहसीलदारांना किंवा PWDला, तसेच या निळवंडे धरणाच्या गाड्यांना, यांना सगळ्यांना तुमच्या मार्फत अशी विनंती करतो, या रस्त्याची जर दखल तातडीने जर घेतली नाही तर हा रस्ता गाड्यांसाठीच नव्हे तर पर्यायी माणसांसाठी सुद्धा आम्ही बंद करू। याची दखल शासनाने घ्यावी। फक्त गावातील ग्रामपंचायतनं 15 ऑगस्ट असो, स्वातंत्र्य दिन असो, मुरम उकरायचा आणि या रस्त्याला टाकून द्यायचा। ढीकच्या ढीक, खचच्या खच वाटायचे, अक्षरशः डांबर गायब झाले या रस्त्याचं। आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्या परिसरातील तरुण मित्रमंडळाच्या वतीने मी सर्वांना
आपल्या तहसीलदार साहेबांना, PWDच्या साहेबांना नम्र निवेदन देतो की 15 ऑगस्टच आम्ही साजरा करणार नाही या रस्त्याची जर दखल नाही घेतली तर. एवढंच बोलतो आणि थांबतो. नमस्कार, मी एक निमरळ गावातील तरुण नागरिक. अक्षरशः आमच्या गावामध्ये हा जो निळवंडे ते निमरळ एकमेवच हा रस्ता आहे. लहान मुलांना, जे लेकरं लहान मुलं शाळेत जातात त्या मुलांना जाण्यासाठी खूप कठीण परिश्रम घ्यावे लागतात. त्यांना यामधून जाता येत नाही. अक्षरशः गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी या ठिकाणी साचलेलं असतं. माझी शासनाला ही विनंती आहे की ह्या आमचे जे निळवंडे धरण आहे, ह्या निळवंडे धरणावरती गेली 2 जिल्ह्यांचा फायदा आहे खाली. मग त्या जिल्ह्यांचा फायदा होत असताना आमची मागणी एकच आहे की किमान आम्हाला रस्ते तरी आमचे व्यवस्थित करून द्यावा. आमचं जे गाव आहे हे सह्याद्री डोंगर रांगेच्या कुशीमध्ये आहे आणि धरणालगत असल्यामुळे सारखा रिमझिम पाऊस चालू असतो. तो पाऊस चालू असल्यामुळे सारखा रस्ता हा खचत असतो आणि त्यात गेले 5-6 महिने झाले तर कंटिन्यू विठा ते निळवंडे ह्या रस्त्यावरून मोठमोठे डंपर 30 ते 40 टनाचे डंपर वाहतूक होती. त्या डंपरने अक्षरशः रस्त्यांमध्ये खड्डे पडलेत. काही ठिकाणी रस्ता देखील खचलाय. आमचा विठा ते निळवंडे, विठा ते निमरळ असा जो रस्ता आहे तो शिवार अंतर्गत रस्ता आहे. तो रस्ता काही मोठ्या अवजड वाहतुकीचा रस्ता नाही, तो आमच्या शेतात जाण्यासाठीचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून देखील मोठमोठी अवजड वाहने वाहतात. त्यामुळे त्याची योग्य दखल घ्यावी. दिनेश वंडेकर. गेली भरपूर वर्षापासून काय होतं का इथे पाण्याचा जो फ्लो आहे जास्त आहे. त्याच्यामुळं काय होतं का इथून आता हा एरिया दिसतो हाच नाही आहे, इथून पुढे गेलं तरी पण भरपूर पाणी साठतं आणि खड्डेत भरपूर. आता निळवंडेपासून ते इथपर्यंत जवळजवळ 500 मीटर अंतर आहे. या 500 मीटर अंतरामध्ये सर्वांनी काय केलं, पाणी तिकडून सगळ्यांनी आडून घेतलं आणि इथं पाणी काढून दिलेले. त्याच्यानंतर 500 मीटर नाही, हा डोंगर जवळजवळ 1 किलोमीटरचा डोंगर आहे. त्या डोंगराचं सुद्धा पाणी काय होतं इथंच येतं आहे. पाठीमागच्या वर्षी इथे तहसीलदार आले, त्यांना पण निवेदन दिलेलं आहे. त्याच्यानंतर चोपडे साहेब आणि त्यांच्यावरचे एक सिनियर हे PWD डिपार्टमेंटचे आलेले, त्यांना सुद्धा निवेदन दिलेले. त्यांना इथं सगळा सर्वे करून दिलेला आहे, पण त्यांनी काही आम्ही आतापर्यंत घेतलेली नाही आहे. पण आता प्रॉब्लेम काय होऊ राहिला का एवढ्या मुलांना शाळेत जायला यायला तकलीफ होऊ राहिली. हे बांध सगळे फुटलेले. आता हे शेतकऱ्यांनी काय करायचं, तिथे सुद्धा 4 ठिकाणी बांध फुटलेले. प्रत्येक वर्षी काय करतोय का 5-10 हजार रुपये खर्च करायचा, ही माती कुठंतरी लेवल करायची, ह्या गोष्टी पण होऊ राहिल्या. तर ही दखल घ्या. आणि या सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो. हेच नाही, सगळे तिथं आता निळवंडे, दिगंबर आहे, पिंपळगाव आहे, तिकडचे पण चिंचोळवेडा आहे, इकडे माळदीव आहे, विठा आहे, सगळी रहदारी इथूनच आहे ना. तर ही म्हणजे हा रोड होणं गरजेचं. आता इथं काही मुरम टाकता, मुरमने काय होतं परत पाणी होऊन जातं साचल्यावर. जर सगळं चिखल होतं. आता मुलं काय करतात, तिकडून त्या ऊस आहे त्याच्यातून वरून जाऊ राहिले. वाघाची इथं किती मोठा प्रॉब्लेम, दिवसांनी इथं वाघ निघतात. मुलांनी काय करायचं. ही आमच्या नागरिकांना सगळ्या निमरळ गावातर्फे हे निवेदन आहे का हा 31 तारखेपर्यंत जर तुम्ही जर याची रस्त्याची काही दखल जर नाही घेतली तर अक्षरशः डायरेक्ट इथे ना रोडच बंद करू आम्ही डायरेक्ट. तर निमरळ गावचा रहिवासी आज आमच्याच घराजवळ साधारणपणे एक अर्धा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खंगून गेलेला आहे. आणि त्याला कारण आहे की निळवंड्याच्या खांडीच्या रस्त्यापासूनचा पूर्ण हा जो पाण्याचा भाग आहे, पूर्णच्या पूर्ण पाणी रस्त्याने शेताच्या कडेला बांध घातल्यामुळं ते पाणी पूर्ण उताराने खाली येतं. आणि ह्या ठिकाणी आपण जिथं आता आम्ही उभे आहेत त्या ठिकाणी येऊन पाणी थांबतं. आणि त्याच्यामुळं धरणाच्या ज्या गाड्या आहेत कंटिन्यू चालू आहेत, मग त्या लोडिंगच्या गाड्या असतील किंवा इतर दुसऱ्या कुठल्या गाड्या असतील, त्या गाड्यांनी सतत येऊन जाऊन तो रस्ता पूर्ण खंगलेला आहे. पण परिणाम असा झाला की शाळेची जी निळवंड्याची मुलं आहेत किंवा इतर म्हातारी वृद्ध लोक आहेत, त्यांना जाणे येण्यासाठी किंवा दुधाच्या गाड्या आहेत, मोटरसायकली असतील, यांना जाणे येण्यासाठी हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झालेला आहे. गुडघ्यावाडल्या पाण्यातून जावं लागतं, चिखलातून जावं लागतं. आणि मग ह्या मुलांना शाळेच्या कुठंतरी आपला रस्ता शोधत ते ऊसाच्या कडेनं बांधाने इकडून तिकडून रस्ता शोधत आपला मार्ग काढत घरी जातात. तर शासनाला माझी विनंती आहे की गेल्या वर्षी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं होतं, पण तहसीलदारांनीसुद्धा ते वरच्यावर टाळून दिलं. एक PWDचा माणूस पाठवला, त्यांनी आपल्या इकडे पाहिलं आणि कुठं तुम्ही मोऱ्या काढलेल्या आहेत, तेवढ्या फक्त मोऱ्या पाहिल्या, आमचं तात्पुरतं समाधान केलं आणि ते निघून गेले. म्हणजे साधारण 1 वर्ष झालं की ही शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची एक टिंगल चालवली का काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून शासनाला माझी विनंती आहे, माझीच नाही तर संपूर्ण निमरळ आणि निमरळ परिसरातील ज्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांची विनंती आहे की 31 जुलै
हा आम्ही शेवटचा अंतिम दिवस दिलेला आहे की तोपर्यंत जर हे काम झालं नाही तर आम्ही मात्र रस्ता बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील हे मी ह्या ठिकाणी सर्वांच्या समक्ष ठामपणे सांगतो। धन्यवाद। सर्वांच्या वतीने सांगतो 31 जुलैपर्यंत जर या रस्त्याचं काम चालू झालं नाही तर 1 तारखेला हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी। धन्यवाद। निमरळ निळवंडे रस्त्यानं दिवसभर या रस्त्यानं शेतकरी वर्गाची वाहने जात येत असतात। आज अखेर संबंधित विभागाला जाग यावी यासाठी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी प्रशासनाचा निषेध म्हणून एका शेतकऱ्यानं खड्ड्यात बसून आंघोळ करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। अकोले तालुक्यात सर्वत्र रस्त्यांची विकास कामे चालू असून निळवंडे धरण परिसर पर्यटन स्थळ म्हणून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात। सदर निमरळ व निळवंडे हा सिमेंट काँक्रिटीकरणाचा रिंग रोड जर झाला तर या विभागातील नागरिक व पर्यटकांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे। निमरळ ग्रामस्थांच्या या मागणीकडे आता तरी लोकप्रतिनिधी आमदार किरण लहामटे व संबंधित विभागानं निमरळ ग्रामस्थांची व्यथा ऐकून संबंधित रस्त्यावर काम सुरू करावं अशी अपेक्षा निमरळ ग्रामस्थांना आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील शेतकरी, ग्रामस्थ व युवक वर्ग उपस्थित होता। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले।